हे गुळ शेप आपण घेतले कुटायला आणि पीठ होत आलं तयार. छोटे छोटेच टाकायचे. फुगतायत बघ ते आता मस्त गोल गोल. हो झाले फुगले फुगायचे. मंडळी अशा प्रकारे आपले सगळेच्या सगळे गुलगुले झालेले आहेत तळून. जाळीदार. हो छान झालं. बेस्ट पार्ट हे जे बोर आहे ना टोकं हे एकदम क्रंची. तर नमस्कार आणि गुड इव्हनिंग मंडळी. बराच वेळ झालेला आहे आणि संध्याकाळ झाली. ॲक्च्युली ही रेसिपी आम्हाला थोडी संध्याकाळी करायची होती पण थोडं काही कारणाने आम्ही ती आत्ता चालू करतोय. आणि परत मम्मीच्या म्हणण्याप्रमाणे मान्सून स्पेशल रेसिपी आहे. काय रेसिपी आहे मम्मी? गुलगुले. कसले गुलगुले? गलगले निघाले गलगले 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 निघाले नाही. गव्हाच्या पिठाचे गुलगुले करायचे. गोड भजी. गोड भजी. अच्छा. मग त्यासाठी तर आपण काहीतरी तयारी करायला घ्यायची. मम्मी जरा किचन प्रिपेअर करून घेते. आपण भेटू थोड्या वेळात. चला आपण तयारीला लागलोय आणि काहीतरी करायचंय. काय करायचंय? अगोदर गुळाचं पाणी. अच्छा. गुळ विरघळून घ्यायचं पाण्यात. आणि ह्याचं काय माप प्रमाण वगैरे काय कसं? 1 कप गुळ तेवढंच पाणी घ्यायचं. अच्छा. 1 कप गुळ 1 कप पाणी. ते विरघळून घ्यायचं आणि मग ते पुढचं सांगू तेवढंच पीठ. अच्छा. गव्हाचं पीठ. म्हणजे हे एक्झॅक्टली काय 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 लागतं ह्याच्यामध्ये? मेन जिन्नस काय काय लागतं? गुळ. हा. गव्हाचं पीठ. हा. आणि थोडं बेसन पीठ. अच्छा. आता गव्हाचं पीठ 2 वाट्या असेल तर थोडं अर्धी वाटी बेसन पीठ. ते आपण बेसन पिठाच्या नंतर वगैरे ते सांग सगळं. एवढं सगळं लागणार आहे? हो. अच्छा बस एवढंच आहे फक्त? म्हणजे 4च गोष्टी? गुळ गव्हाचं पीठ थोडी बेसन वेलची पीठ. पूड थोडं हे आपली. ते पण सांग ना. ते का नाही सांगत? ते अजून ठेवलंय. हे गुळ. आता हे एक तेवढंच पाणी. एवढ्या पाण्यात होईल पीठ भिजवून? अच्छा. फक्त पीठ घट्ट असतं की कसं पातळ ते भिजवायचं? लागलं नंतर तर बघू. अच्छा. ओके. तर आपलं गुळ चिरलेलंच आहे. होईल थोड्या वेळाने. तोपर्यंत आपण दुसरी तयारी करू. ओके. हे टक्कर की बाजूला. ओके. आता तो विरघळून घ्यायचा. स्नेहाला लावतो कामाला. मी हलवून हा चमचा ढवळून बसला. चालतं. विरघळून घ्यायचं पूर्ण. असं डार्क पाणी झालं. पुढचं काहीतरी आहे. आता ह्याच्यात काय घेतलं? बडीशेप. बडीशेप साधासाठी. अच्छा. 1 चमचा. आणि अजून दुसरं? आता गव्हाचं पीठ घेऊ. ओके. आपण पिठं घेतो. पिठांमध्ये काय कसं? परत तेच माप की काय कसं घ्यायचं? हो त्याच कपाने. अच्छा. ज्याच्याने आपण गुळ घेतलं आणि पाणी घेतलंय तेच कप गव्हाचं पीठ. गहू घेतलाय. कसं घ्यायचं? म्हणजे ते फ्लॅट करून? सपाटच. हा. जसं डोंगर भरून तू नेहमी म्हणतेस करायचं तसं नाही? अच्छा. ते एक करून घेतलंय. पुन्हा हे 2 वाटी. हे इकडे लावलंय कामाला. 2 कप. 2 कप आपण म्हणजे कुठलंही माप तुमच्याकडे असेल ते. आता आम्ही हे फुलपात्र किंवा पेलाचं म्हणतो आम्ही घेतलंय ना. हा. मग कोणाला तरी वाटी वापरायची असेल, तुम्ही घरात एकटाच माणूस राहता तर बारीक वाटी घ्या किंवा ही वाटी घेऊ शकता. एकदम जास्त माणसं 8-10 माणसं तुम्ही राहणार असाल तर ग्लासाचा माप घेऊ शकता की हा एक ग्लास घ्या. तसं सगळं घ्यायचं माप. आता हे किलोमध्ये नाही सांगता येणार किंवा ग्राममध्ये नाही सांगता येणार. आता बेसन. बेसन आणि डीमार्टचंच बेसन वापरा. दुसरं वापरू नका. त्यांच्याकडे काय काय लोक स्वतः घरी पण बनवतात. हो हो. आपण आता लाडू चणा डाळ वगैरे आणून वगैरे. हे किती? अर्धा कप. तोच कप अर्धा. जे काय तुम्ही माप घ्याल ते अर्धा. बरं. कोणी चमच्यानी घेतलं तर 2 चमचे गव्हाचं पीठ, 1 चमचा अर्धा चमचा बेसनाचं पीठ, 1 चमचा गुळ आणि 1 चमचा पाणी. आणि हे काय करायचं? आता बडीशेप वाटून घ्यायची आहे का? बडीशेप आहे तर बारीकच नुसती. पण ती थोडी खरडता येऊ शकते. बघू काय करता येते. पण अशी पण खाल्ली तरी दाताखाली छान लागतं की मध्येच असं गोडवा थोडासा वेगळा. चुरडून टाकली तर हातावर होईल ना. ती चिरडणार नाही. बघू आपण आता शेप आपण घेतले कुटायला. आता मिक्सरला लावून त्याची बारीक पावडर होईल. त्याच्यामुळे मिक्सरला लावून नाही घ्यायचं का? असं काही आहे? घेऊ शकतो थोडं क्रश करून. अच्छा. पण हे काय कसं करतात? कसं हे नक्की काय? हे ओरिजिनली कसं बनवतात ट्रेडिशनली? असंच
आता गावाला पाटा असतो किंवा कशावर मग तरी तेच विचारतो मी तुला तू असंच म्हणजे कसंच कशावर तरी घसरून म्हणजे आखी न टाकता थोडीशी अशी भरडून त्याचं टाक. कारण एकच आहे की ते ओपन जिरा पण तुम्ही थोडासा त्याला कुटलं किंवा ओवा पण आपण कशा टाकायचा असो भजीत तर असं म्हणतात हातावर थोडासा चुरडून घ्या जेणेकरून त्याच्यातनं थोडेसे त्याचे ऑइल्स बाहेर निघतील त्याचा फ्लेवर बाहेर आता निघतील. खरं म्हणजे आपल्याकडे बडीशेप आहे ना ही आहे छोटीच आहे. अच्छा हम्म. ही अशी पूर्ण बारीक खरडून बारीक घ्यायची बडीशेप आहे. बडीशेप आपली झाले वाटून आले होत नाही विरघळलं ना. हो हो थोडस राहिलं चालेल मग तरी पण शक्य होईल तर एक म्हणजे तू बस हलवत म्हणजे मम्मी बोलले काम करत बस हो हो माहिती आहे. एक चमचा बडीचे आणि तसंच मस्त तो शिजतानाच त्यात जिरा आणि हे टाकलं तुम्ही ही आपली सुंठपूड ही आपलीच आहे. अच्छा आलं वाळवून सुकून अच्छा, म्हणजे बाहेरनं नाही आणलेली? नाही घरी बनवलेली आहे. अच्छा 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 म्हणजे ही खरंच आमचीच आहे अजून बघ किती मस्त. आहे काय कमी टाका मम्मी आता आल्याचे गुलगुले होतील त्याचाच स्वाद. गुळाच्या पदार्थात सुंठ आणि आपलं हे जायफळ जायफळ खायचं आणि झोपायचं सरळ वेलची जायफळ पावडर हा आपले वेलची जायफळ आपण एकत्रच बनवतो. हो तुला कमी लागतो नाही का स्वाद. आता ते एवढं टाकलं सुंठ पावडर आता काय कमी लागतो सुंठ असू दे ना नाही, असं पण मला गुलगुले इतके पोटाला नाही आवडत. चांगलं असतं. इतके मला नाही आवडत हो, कारण गोड ते आहे. गोड आहे आणि ते आम्ही आहोत थोडे खायला. नरम नरम असतात ना ते जराशे ते काय खराब नाही होत ते काय 2-3 दिवस 4 दिवस मला ते आणखी एक प्रकार आठवतो असाच ज्याला म्हणतात बोरं हा ते मला फार आवडतं. एक काहीतरी तो कडक आयटम आहे तो भाई साहब त्याची तांदळाच्या पिठाची. हा ते तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा आम्हाला की तुम्हाला बोरं माहिती आहेत का आता पाव चमचा हा ज्या चमच्याचं माप घेतलं त्या हो. चमच्याचा पाव चमचा सोडा. हा आपण सुंठ पावडर आणि वेलची जायफळ पावडर आपण अर्धा त्याने अर्धा असं चमचा मस्त टाकली जाळी सुटते. तर ती बोरं तुम्हाला माहिती आहेत का आणि त्याची पण रेसिपी आम्ही करून दाखवू का हे सांगा आम्हाला कमेंट करून आणि मस्तपैकी ती पण रेसिपी आपण ती लवकरच बोरं तर दिवाळीत घेऊ बनवतात. येस थोडंसं मीठ पण गुळ टाकतो आता मिठाची गरज नाही ना थोडंसं किंचित. मोस्टली म्हणतात मीठ घातलं याच्यामध्ये छान आता हे पीठ मिश्रण पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि बाईचं काम झालं इकडे बाई बोलवली होती आम्ही बऱ्यापैकी झोप पार पडले काय. स्नॅपडेटवरनं बोलवली होती तुम्ही युनिफॉर्म नाही घालत का गजब बेइज्जती है. आणि त्याने ते गोळ पूर्ण मिक्स केलं ते पीठ पूर्ण पण मिक्स झालं इकडे आणि आता गाळून घ्यायचं गुळ कारण कधी कधी गुळात कचरा वगैरे असतं काहीतरी असू शकतं किंवा खडा वगैरे काहीतरी असू शकतो सो ते गाळून घ्यायचं पूर्ण छान आता तू भांडी घासताना मी तुझा व्हिडिओ काढणार आहे एवढं लक्षात ठेव. ये फंस गया सीएम. स्नॅपडीवरून माणूस बोलवला त्याच्यावरून बापे नाही अर्बन कंपनीवर नाही येतात बापे मग अर्बन कंपनीवरनं घेतलं. ते भांडी कसं आधीच सगळं नको पाणी घालायला पहिलं थोडं थोडं घालून. त्याचं कसं ठेवायचं पीठ पीठ असं आपण भजीचं पीठ कसं बनवतो जरा पिठाची पातळ सर भजी. पिठाची भजी बनवतो ना. पण घट्ट असतं की पातळ असतं पीठ नाही याचे साधे भजी करतो बघ आपण याचे बेसन पिठाचे कांदा मिरची हा, हा, हा. कोथिंबीर जास्त अच्छा. घट्ट नाही जास्त पातळ नाही. हा. थोडं थोडं पाणी काय सगळं एकदाच नका देऊ लागणारच टाकून आहे तुम्ही ते तेवढं. कारण की कदाचित काही असेल थोडं, ह्युमिडिटी हा. जास्त वाढली आहे लागलं तर कदाचित अजून वाढवायला पण. कारण ह्या गोष्टी वातावरणावर पण अवलंबून असतात सो काहीतरी असेल कारण तर त्याच्यामुळे पीठ पातळ जास्त होऊ शकतं म्हणून जरा हळूहळूच सांभाळूनच पाणी घाला ते ऍक्च्युअली मम्मी तर बोलते सगळंच लागणार आहे हम्म. पण ते आपल्याला थिकनेसचा विचार करत करत बघायला लागणार काय झालं हे रहा नहीं जाता तड़प ही ऐसी है ना. तू काय चोरी करते रे इकडे हा भूक लागली काय खाल्ल्या मग अशी बनाना ब्रेडवरून आठवलं परत एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा बनाना ब्रेडची रेसिपी मी खाली टाकली आहे मस्त बनतो आम्ही तर खातो आज संपलाय तो आणि आता ही परत नवीन केळी आहेत 5 आता हे परत बनवायचं बोंदू आणि अशा पद्धतीने हे चमच्यानेच म्हणजे ह्याला मळावं नाही लागत ना असं असंच काही नाही आता मिक्स करा आता हातानेच करायला लागेल. अयो. जेव्हा मी बोललो हे करावं नाही लागत तेव्हा मी तेव्हाच म्हणते की नाही हे असंच करायचं बरं हे आपण तेल ठेवलं तापत आता तळायचं घ्यायचं आणि पीठ होत आलं तयार थोडं घेऊया पाणी. अच्छा म्हणजे ते किती आपण कन्सिस्टन्सी पण दाखवूया तर कशी कन्सिस्टन्सी ठेवायची हे मोस्टली काय असं काय ह्याला हे नाही आहे की संध्याकाळीच पण असं बरेच जण आमचा असा प्लॅन होता की संध्याकाळी करूया आणि आपण ते चहा सोबत खाऊया वगैरे पण मम्मीला पण 2-4 ऑर्डर आल्या आज
आणि मोदकांच्या नेमक्या त्या, आणि मम्मी ते करत बसली, थकली ती. तुझी मामी म्हणते त्या दिवशी आम्ही केले आणि रात्रीच्या जेवणालाच खाल्ले. फक्त तेवढीशी गुलगुले. तेवढीशी नाही, भरपूर केली असतील आता. अरे काय काय जण ते डोशासारखे पण करतात. अच्छा, त्याचं पॅनकेक. पॅनकेक्स हो. वगैरे. बापरे. आई करायची ना पोळे पोळे, गोड पोळे. मग ते अजून पातळ पीठ करायला गव्हाच्या लागतं पिठाचं. त्याचं. आमच्या इकडे सातारला हे करतात डोसा टाईप मध्ये. बापरे. असं बॅटर टाकतात ते. आपण स्पंज डोसा कसं हो हो टाकतो हो. त्याला कोकणात मालवणात मालपुवा बोलतात. अच्छा, तो मालपुवा. मी एकदा एक गुलगुले कामात असताना म्हणून मी बोललो तुला, कारण हे नेले खाताना होते. जो फ्लेवर लागतो ना, हा. तो थोडासा मालपुवा सारखा लागतो. म्हणून मी विचारलं की मालपुवा काय आहे. तसं तर असतं ती ते. संचिता बोलली, अहो माई आमच्याकडे बनवतात याला मालपुवा बोलतात. अच्छा, पण ते असे तेलात गोल गोल सोडतात, म्हणजे हा, म्हणजे चमच्याने जसा सोडतात. मालपुवा असतो तसा. हा. आपण नेमकं मोहम्मद अलीला गेलो होतो, आता मागे गेलो होतो जेव्हा, तो आपला सगळ्यात बेस्ट चाललेला व्हिडिओ आपल्या चॅनलवरचा, त्यात नेमकं आपण मालपुवाच नाही खाल्लाय. बाकी सगळे आपण ते शाही तुकडा वगैरे. जणांनी कमेंट केली. पुढच्या वर्षी जाऊ ना परत. पुढच्या वर्षी जर दुसऱ्या एरियात जाऊ कुठेतरी. दरवर्षीच असतो. एक त्याच्या समोरच बौरी मोहल्ला आहे, एक ठाण्यात राबोडी आहे, तिकडचे पण बरेच जण म्हणाले की आमच्या आपण इकडे या. जाऊ शकतो. हा, आणि मला तर वाटतं अजून रेस्टॉरंट पण एक्सप्लोर करूया, की जिथे कुठे पर्शियन एखादं पर्शियन हैदराबादी हे पर्शियन दरबार आहे, अशा ठिकाणी तिथे काय काय हे फूड चांगलं मिळतं, असं पूर्ण मुघलाई फूड. कमेंट मध्ये आम्हाला सांगा की कुठे नेक्स्ट इयरला जाऊ आम्ही. हो, आणि याच्यात तर आहेतच खाली, त्या व्हिडिओच्या पण खाली बऱ्याच कमेंट्स आहेत, आपण त्या एकदा बघू जे शकतो. या वर्षी जे खाल्लं नाही ते पुढच्या वर्षी खाऊ हो. ना. त्याच ते- व्हिडिओची कमेंट पण खाली टाका. ते कबाब म्हणजे वगैरे बघते. ते कबाब वगैरे खायला जायचंच नाही. हो, बघू. चला, ते हे कसं असं पाहिजे असं. इतकं पातळ ते हा, पीठ म्हणजे अशी पाहिजे. भजी घेऊन ते टाकता यायला पाहिजे. हो हो, चालेल. पीठ झालं तयार, छान. झालं का? भज्यांचं पीठ हो. तयार. आणि आम्ही नाही लावलं एक्झॉस्ट अजून, कारण की तुम्हाला आवाज नीट ऐकायला यायला पाहिजे, म्हणजे त्याचं घर्र घर्र चालू असतं. तुम्ही फक्त एक छोटंसं काम करा आमचं, खालीच तुम्हाला तिकडे बघा सबस्क्राईबचं बटन दिसलंय, ₹1 लागत नाही त्याला, पटकन लगेच सबस्क्राईब करून टाका चॅनलला. छोटे छोटेच टाकायचे. आणि आपले भजी, आपलं गुलगुले टाकतोय आपण. हे कुठून आणलं असेल कोणी, हे कसं आणलंय हा प्रकार? गावची आता पूर्वी काय एवढं काय असंच पावसाळा आला की पदार्थ असायचं. कसं आणलं असेल मला तेच काय, मला पटकन कॉफीचा सुगंध आला रे. ह्यात कॉफी पण टाकली का? आणि त्याचा आणि कॉफीचा काय संबंध? गूळ ते त्याचा कॉफी सारखं लागतं. काही पानसट. प्रिय साजन मन भावन, प्रिय साजन. गॅस कसा ठेवायचा, मीडियम बारीक? आणि आतपर्यंत शिजले पाहिजे. येस, पण हे आता सोडा आहे चांगले म्हणून. शिजवून घेऊ. फुगतायत बघ ते आता मस्त गोल गोल. हो, झाले फुगले फुगायचे तेवढे. हम्म. थोडे अजून लालसर. थोडे अजून का? ते झालं, मिनिटभर झालं तळतोय, हा. आणि अजून थोडे गोडसर असा वास होतो रे मस्त बडीशेपचा वगैरे. 1 मिनिट झालं का की? झालं, मिनिटभर झाला असेल. हा, तळलेला पदार्थ गरम असतो तोपर्यंत तो थोडा आतून हे होत जातोच ना. शिजत जातो. हो. शिजत तू काढल्यानंतर पण तो आतमध्ये लेफ्ट ओव्हर कुकिंग चालू असतं त्याचं. त्याच्यामुळे पूर्ण तेलात कधीच नाही. तुम्हाला कांदा ब्राऊन करायचा आहे, तो थोडा गोल्डनिश असतानाच काढून घ्यायचा, तर नंतर कॅरी ओव्हर कुकिंग मध्ये चालूच असतो तो पूर्ण. हे असे एवढे मस्त असे ब्राऊन ब्राऊन झाले. आता आपण हे सगळे करून घेऊ हा, आणि मग आता हे आपण दुसरी बॅच टाकतोय. येस, तरी एका ह्याच्यात किती बसले? 1 2 3 8 8 बसले. बसले. होईल लवकर, असं काही इतका वेळ नाही लागणार. हा. आणि हे राहतात ना, किती दिवस राहतात तरी चांगले? 3-4 दिवस चांगलं. फ्रीज मध्ये की बाहेर? नाही, बाहेरच ठेवायचं. अच्छा, बाहेर पण. आणि आता गरमी पण नाहीये त्याच्यात. वातावरण वातावरण थंडच आहे. थंडच आहे. आता दिवसभर भाज्या पण बऱ्याच म्हणजे बाहेर राहिल्या तरी पण अशा काही आंबत नाही रात्रीपर्यंत. बरं, ते ठेवू नये ऑफकोर्स, पण ठेवल्या तरी ते आंबत नाही, त्यामुळे चालायचं होतं काय. मंडळी, अशा प्रकारे आपले सगळेच्या सगळे गुलगुले झालेले आहेत तळून मस्तपैकी. आणि आता तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आयुष्यातला आवडता क्षण येणार आहे. हे असं लांबून बघितलं पटकन असे चॉकलेट बॉम्ब्स किंवा असं काहीतरी वाटतं. गुलाबजामुन. गुळाचे गुलाबजामुन बिना पाकाचे. आयुष्यात बिना गोड पाकाचे सोडून दुसरं काय दिसतं का रे? तू दिसतस ना. हा, बस असं चालायचं. ए आता मग हे बनवून झालेले आहेत आपले, काय काय? आणि हे आपण आता सगळ्यांचा आवडता कार्यक्रम खाण्यासाठी आपण भेटणार आहोत. आता आणि आपण माझा तिकडचा
कुठलं तिकडचं रे काय हो भांडीवाली परत आलेली आहे आपल्याकडे भांडी घासण्यासाठी मिस्टर बर्तन बॅडी आणि आपण हिला भांडी घासायला देणार आहोत तर आपण खायला भेटू आपण सगळेजण चला तर मंडळी गुलगुले आणलेले आहेत आपण आणि भुकडबाईने पहिलाच बाकांना भरलेलं आहे ए तिकडे बघ मम्मी खाते मग जाळीदार हो छान जाळी पडली बघा मस्तपैकी आणि हे खातात हे मोठे डोकं कोणाचं एवढं मोठं आहे खा खा होऊ दे पोटभर होऊ दे हेच जेवण आहे ह्याच्याशिवाय तुला दुसरं नाही मिळणार आहे का जेवायला आता सध्या तेल अजिबात सुकलं नाही पण जास्त आहे. मी तेच बोललो सोडा टाकला होतास तू ते तेल कढईतलं ऑलमोस्ट जसं होतं तेवढंच होतं वडापाव आपण करतो बघ वड्यात पण बेसनात सोडा असतो बरोबर हाताला पण जास्त तेल दाखव नाही जरा लागत आहे. चाटलंच आता तू ते अरे नाही तरी पण वडापाव आपण तळल्यानंतर थोडं तेल कमी होतं बऱ्यापैकी भज्या पण तळल्यानंतर तेल कमी होतं याला एवढं तेल कमी झाल्यासारखं वाटलं नाही मला ते हे काय हाताला तेल नाही बडीशेप तेवढं. मस्त दाताखाली येते ना छान लागतं. मस्त लागतं ना आता ह्याने चालू करा कसं भुक्कड आहे आता बेस्ट पार्ट हे जे बोर आहे ना टोकं हे एकदम क्रंची कुरकुरीत कुरकुरीत आणि आतमध्ये पूर्ण सॉफ्ट वरचं कवर पण अजून म्हणजे गरम गरम मध्ये कुरकुरीतच लागते जरा. भन्नाट आहे फक्त याच्यासोबत गरम गरम वाफाळता चहा पाहिजे हे ना संध्याकाळी बोलली मम्मी हे बरेच दिवस टिकतं म्हणजे बरेच नाही किती 2-3 दिवस 2 ते सकाळचा 3 नाश्ता दिवस होईल ना आपला आता काय थोडं नाश्त्यासोबत हो तुम्हाला वाटतं मी सकाळपर्यंत ठेवेन तू रात्रभर खाशील 4 वेळा बाबा बकासूर काय का बाकासूर तू काय नाव ठेवलंयस तिला बाकासूरने अजून तो दुसरा कोण होता नाही दुपारचं जेवण आहे ते संपवायचे हा हो हा. चिकन आणि राईस संपवायचा हम्म. भन्नाट इझी दुसरं कुंभकर्ण होतं सुशांत. मापात कसूर नाही करायची माप तुम्हाला सांगितलेलंच आहे तिकडे सो ते सगळं फॉलो करायचं नीट सगळं मिक्स करायचं डायरेक्ट तेलात टाकून तळायचं एवढं काही आता आमच्या बऱ्याच प्रकारच्या रेसिपी पण ही आमच्या आईची रेसिपी अच्छा ट्रेडिशनल आहे नक्की बनवून बघा पावसाळ्यातच मोस्टली बनवतात ना हे हो नक्की बनवून बघा आवडेल तुम्हाला खरं सांगतो मस्त आहे तेलकट आहे पण असं तेलकट नाही आहे सॉरी तेलात तळलेलं आहे पण तेलकट नाही आहे हेल्दी नाही म्हणता येणार असं बघायला गेलं तर पण पावसात थंड थंड पावसामध्ये गरम गरम हे असं थोडंसं खाताना मजा येते फक्त काढल्या लगेच खाऊ नका आतमधून डायरेक्ट वाफ बाहेर येत तोंड भाजेल नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक कमेंट शेअर नक्की करा सबस्क्राईब करा चॅनल आणि सबस्क्राईब करायला पण सांगा सगळ्यांना आपण भेटत राहू अशाच व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओत भेटू या व्हिडिओसाठी एवढंच चला बाय 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 या गुलगुले खायला गुलगुले खायला योस बाय